महाराष्ट्र ही खरं तर नरवीरांची शूरांची खाण आहे असं म्हटलं जातं, कारण या महाराष्ट्रात असंख्य नरवीर आणि शूर जन्माला आले. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, महात्मा फुले, महर्षी कर्वे, टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर इत्यादी अनेक समाजसुधारक, राष्ट्रपुरुष, देशभक्तांनी आपल्या अलौकिक त्याच्याने अवघा महाराष्ट्र उजवून टाकला. म्हणूनच आज आपला सह्याद्री ताट मानेने दिमागात उभा आहे असं मला वाटतं. बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नतीसाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य राजविलासात न घालवता तीन दलित दुःखितांच्या वेदनेसाठी खर्चे घातले. ते बहुजनांचे नृपती राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज रक्ताचा एक थेंबही न सांडता अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची पताका फडकवणारे आणि आधुनिक जगाला सदाचाराची आणि सत्याची शिकवण देणारे महान देशभक्त राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील तमाम जनतेला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि ज्ञानाची गंगा गोरगरीब जनतेच्या झोपडीपर्यंत पोहोचवणारा आधुनिक भगीरथ म्हणजे कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या सर्वांच्या गाजलेल्या पवित्र भूमीने गाजलेला म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. एवढंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्व लोकाभिमुख राजा बनू शकतो असं प्रशासनाचं चोख उत्तर बजावणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र. इतकंच नाही, त्या माणसानं या देशाला फक्त संविधान दिलं नाही तर तमाम बहुजनांना जगण्याचं एक बळ देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा उघडून खऱ्या अर्थानं मुलींसाठी शिक्षणाची सोय करून देणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले असतील यांच्या विचारांचा म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. मला महाराष्ट्रातल्या आताच्या परिस्थितीवर नेमकं बोलायचं नाही, पण माझ्या महाराष्ट्राची ताकद काय आहे, माझ्या महाराष्ट्राची ताकद देशाच्या योगदानामध्ये नेमके महत्व काय बजावते आहे, या सर्व गोष्टींचा मला या ठिकाणी विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं सांगायची गोष्ट झाली की या महापुरुषांना कधी वेद वाचले की नाही हे मला माहिती नाही, परंतु सर्वसामान्य आणि दीनदलित दुःखितांच्या वेदना सांगण्याचं काम या महापुरुषांनी केलं होतं. खऱ्या अर्थानं या लोकांच्या जयंत्या साजरा करणं तुमचं आमचं कर्तव्य ठरून जातं. मुळात या सर्व परिस्थितीचा विचार करत असताना मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून नमूद करायची. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्त आम्ही संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं भारताचं संविधान लिहिलं होतं आणि भारताचं संविधान लिहितं सुरुवात झाली त्यावेळेस भारताला संघराज्य म्हणून घोषित करताना भारताच्या संविधानाची सुरुवात नेमकी कोणत्या शब्दाने करायची याच्या वेळेस ज्यावेळेस वाद निर्माण झाला होता, याच्या वेळेस ज्यावेळेस चर्चा झाली होती त्यावेळेस मौलाना आझाद तारीफ म्हणाले होते, अल्लाच्या नावानं भारताच्या संविधानाची सुरुवात करा. इतकंच नाही तर पंडित मदन मोहन मालवीय म्हटले होते, या देशाच्या संविधानाची सुरुवात ओम नमः शिवाय या नावाने करा. बर सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, या देशाच्या संविधानाची सुरुवात या देशातल्या लोकांच्या नावाने करा. विद्यार्थी मित्रांनो, देवाच्या नावाला देवाच्या नावाला 41 मतं मिळली जातात आणि लोकांच्या नावाला 68 मतं मिळली जातात. देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देवाचा पराभव होतो आणि लोकशाहीचा विजय होतो. 395 कलमांची तरतूद करून भारताला भारत संघराज्य नाव म्हणून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकशाही तत्व आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही कुठंतरी अंगीकारणं महत्वाचं वाटायला लागतं. मुळात कार्ल मार्क्सचा ज्यावेळेस वर्गकला हा ज्यावेळेस जो गाजला होता तितक्याच प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात कलर ही संकल्पना सुद्धा गाजली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगितलं होतं, मी फक्त बहुजनांचा नाही तर संपूर्ण भारतीयांचा मी आहे. पण आजची परिस्थिती ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये पाहिला जातो त्यावेळेस मला वाटतं कुठंतरी दूरचं चित्र आम्हाला कुठंतरी पाहायला मिळतं. म्हणून मला सांगणे गरजेचं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त डोक्यावर घेऊन चालणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यामध्ये घुसणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात कल्याण संकल्पना काढली गेली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, या देशातला जर जातीचा अंत करायचा असेल तर आंतरजातीय विवाह होऊ द्या, आंतरधर्मीय विवाह होऊ द्या, त्याच वेळेस कुठेतरी जातीचा अंत होईल. एवढंच नाही तर पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली तत्व मांडताना अर्थशास्त्रामध्ये एवढा प्रचंड अभ्यास करताना या माणसानं परराष्ट्र धोरणाची जी नीती मांडली होती ना त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, भारताचं परराष्ट्र धोरण हे फक्त धोरणांवरती अवलंबून असू नये तर ते खऱ्या अर्थानं परराष्ट्रीय हितसंबंध जोपासणारं सुद्धा असावं. ज्यावेळेस भारताने अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलं त्याच्यावरती टीका करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की अलिप्ततावादाच्या धोरणामुळे आम्ही आमच्या देशाचे परराष्ट्र संबंध कधीही सुधरवू शकणार नाही. हा दिलेला विचार खऱ्या अर्थानं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्रष्टपणाचं एक महत्व सांगून जायला लागतो. मुळात या सर्व गोष्टींचा विचार करत असताना स्वतः चिकल मातीच्या लाथा खाऊन आपल्या खऱ्या अर्थानं शिक्षणाची गाथा
सर्वसामान्यांच्या माथ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं होतं. इतकंच नाही, रायगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज एकदा घोडदौड सुरू होती आणि छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून घोडदौड करत असताना छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली पडतात. माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतात. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना उचलण्यासाठी माँसाहेब जिजाऊ त्या ठिकाणी जात नाहीत. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती उभे राहतात आणि